तर आजची महागाई एवढी वाढली की एक काळ होता ज्यामध्ये 10 रुपयामध्ये 2 पिशव्या बाजार यायचा. आता काळ आलाय ज्याच्यामध्ये हात भरून शेंगदाणा पण येणार झालं. महागाई तर काय वाढत राहणार, कमी होत राहणार. पहिली म्हटलं आठवड्याची कपडे पडलेली पहिली खळबळून काढ, पाण्यामध्ये भिजत टाकलेली कापड म्हटलं जरा थोडे वेळ मिळून देते, म्हणजे कसं व्यवस्थित सगळं साफ होतंय. कापड तर काय धुवून होतील, पहिल्यांदा जरा केस तरी व्यवस्थित करूया. बर आणि काय राहिलं, आणि फ्लेक्स करायचं राहिलं. तेवढं फ्लेक्स इज इम्पॉर्टंट. खायला अन्न नसलं तरी झालं, परंतु फ्लेक्स झालाच पाहिजे, बॉडी असो अगर नसो. बर 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 ते राहून दे. आता पळत कुठं चाललंय तुम्ही, सांगतो चला तुम्हाला. आता पळत कुठं चाललंय, कार्यकर्ते म्हणतात की नाश्त्याचं काहीतरी नियोजन लावायला लागतंय. नाश्त्याचं नियोजन म्हणजे बाहेर नाही तर रूमच्या आत लावायला लागतंय. आता करायचं काय म्हणून एक आयडिया सुचली. म्हणलं स्वस्तात मस्त ते म्हणले तर काहीतरी झटपट बनवून आपलं खाऊन मोकळूया. मग काय रूम मध्ये काहीतरी बनवायचं असलं तर रूम मध्ये आधी सामान आणलं पाहिजे. बाहेर जाऊन बाजार करून रूम मध्ये आलो आणि कार्यकर्ता आमचा आलाय कोथमीर घेऊन. आता कोथमीर घेऊन आलाय, शेंगदाणे घेऊन आलाय. तुम्ही जरा असा अंदाज लावा आता काय बनणार. कार्यकर्ता लागलं झुपझुप कापायला. म्हणले इकडे लाव्या आपण, जरा जा इकडे टाकलं बघ कार्यकर्त्यानं. तोपर्यंत जिरं, मोहरी, शेंगदाणे, मिरची त्यात टाकला, थोडासा कांदा, टोमॅटो थोडासा होता म्हणून टाकला. आणि परत तुम्हाला समजलं असेल की आपण काय बनवायला लागलो. आपण बनवणार आहे पोहे. आणि हे आपलं पोहे भिजत थोडं घातलं, आता डायरेक्ट टाकून त्याच्यावर कोथमीर अशी लावली. काय लागत होतं का नाही बाई. शेवट जाताना म्हणलं थोडंसं आपलं हेल्दी पण फूड खाल्लं पाहिजे. तर चला मंडळी भेटूया अशाच व्हिडिओ मध्ये.